म्हणजे संदीप लोढावर कारवाई झाल्यानंतर त्याचा काही होऊ शकत नाही. त्याच्या बाबतीतलं त्यांचं प्रेम प्रकरण होतं, ओळख होती, त्याच्यातून घडलं वगैरे वगैरे अशा बातम्या झाल्या. फक्त आंबेगावमध्येच दूध भेसळ आहे. केमिकल दूध उत्पादनासाठी आवश्यक असलेले जे काही गोष्टी आहेत तो पुरवण्याचं काम करायचं आणि फॉर्म्युलेशनचं जे काम आहे तो हा जो संदीप लोढा आहे तो संदीप लोढा करायचा. ते डान्स बार चालवतात, आमचे लोक तर तसं करत नाहीत. म्हणजे ते कुठेतरी पाठीशी घालतायत का? हे गेले अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत किंवा शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले, कारण त्यांनी पाठीशी घातलंय. पुढच्या काही काळामध्ये भारतामध्ये अनेक कॅन्सरग्रस्त लोक असतील आणि त्याचं मुख्य कारण दूध असेल. आता याच्या अगोदर अन्न आणि औषध प्रशासन कारवाई करत नव्हतं का? जेवढं दूध उत्पादित केलं जात नाही तेवढं बाजारात येतं कुठून? या संदीप लोढावरती याच्या आधीच्या काळामध्ये 3 वेळा कारवाया झालेल्या आणि ही 4थी कारवाई आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवूनच आपण आपलं काम करायला हवं. आणि आपण त्या ब्रँडचं जर चुकीचं दाखवलं तर त्याची कारवाई आपल्यावर होऊ शकते. जे काही आता सध्या सोशल साईटच्या माध्यमातून ज्या गोष्टी येत आहेत त्याला कुठे फिल्टर नाही. म्हणजे जो पावडरचा व्यवसाय करत होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून करत होता, मात्र त्या कारवाईमधून तो सुटला, त्याच्यामुळे त्याचं धाडस झालं. तो खरंच दोषी आहे तर मग त्याच्यावरती कठोर कारवाई का केली जात नाही? त्याची विश्वासार्हता टिकवून ठेवणं आपल्या हातात असते आणि पत्रकार म्हणून तो आपला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा धर्म असतो. नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत. खरं तर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे अन्न भेसळ, दूध भेसळ किंवा इतर पद्धतीचे जे भेसळ करणारे नफाखोर आहेत त्यांच्यावरती धडक कारवाया सुरू आहेत. ज्या ठिकाणी अन्न आणि औषधांच्या बाबतीत गैरप्रकार सुरू आहे त्या ठिकाणी FDAच्या वतीनं धाड टाकली जाते, कायदेशीर कारवाई केली जाते, छापेमारी केली जाते. अशातीलच एक मोठी कारवाई आंबेगाव तालुक्यातल्या मंचर भागामध्ये आणि मंचर नजीक असलेले अवसरी असेल, पिंपळगाव असेल, या अशा काही भागांमध्ये कारवाई करण्यात आली. जुन्नरला देखील कारवाई करण्यात आली आणि याच्यामध्ये दूध भेसळ करणारे जे काही गुन्हेगार आहेत, संशयित आहेत, त्यांना FDAनं ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावरती कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. खरं तर न्यायालयामध्ये हा सगळा खटला आता सुरू आहे. परंतु जेव्हा FDAनं आंबेगाव तालुक्यातील अशा भेसळखोरांवरती कारवाई केली तेव्हापासून मात्र आंबेगाव तालुका हा अगदी महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला, कारण की मंचरमध्ये दूध भेसळ हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं. आणि त्याच्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राजकीय जे वाकयुद्ध आहे ते रंगलेलं आपण पाहिलं. प्रसार माध्यमांवरती आपण याच्या बाबतीतल्या अनेक बातम्या त्या ठिकाणी पाहिल्या. परंतु हे सगळं कसं सुरू झालं आणि ते कसं आता पुढे सुरू आहे याच्यातून अनेक वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. अनेक बडे मासे याच्यामध्ये गळाला लागू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय. अशा सगळ्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आंबेगाव तालुक्याचे भूमिपुत्र की ज्यांनी वेगवेगळ्या नॅशनल माध्यमांमध्ये संपादक म्हणून असेल, ब्युरो चीफ म्हणून असेल, विभाग प्रमुख म्हणून असेल असं काम केलेलं आहे आणि आता NDTV मराठीचे पुणे जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून काम करत असलेले, काम पाहत असलेले ज्येष्ठ पत्रकार अविनाश पवार सर माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे. सर, प्रथमतः मनापासून स्वागत. नक्कीच, धन्यवाद. कसं पाहता या सगळ्या प्रकरणाकडे? तुकाराम मुंढेंनी कारवाई केली, मंचर मधील असेल किंवा आंबेगाव तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात, शेजारी जुन्नर तालुक्यातले, शिरूर तालुक्यातले असे एकूण 26 आरोपी या सगळ्या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेले आहे आणि त्याचा खटला न्यायालयामध्ये सुरू आहे. निश्चितच, कारण आपण पाहतो की गेल्या काही दिवसामध्ये हे संपूर्ण जे प्रकरण आहे दूध भेसळीचं याच्याबाबत राज्यामध्ये चर्चा होते. म्हणजे अगदी विधानसभेमध्ये याच्यावर चर्चासत्र झडलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 5 जिल्ह्यांमध्ये कारवाई झालेली आहे. म्हणजे केवळ आंबेगाव नव्हे तर 5 जिल्ह्यांमध्ये याचं सगळं कनेक्शन दिसून आलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर याची पाळंमुळं ही जेव्हा आंबेगाव तालुक्यात निघाली, मंचरच्या आसपास निघाली, तेव्हा निश्चितच यावर अनेक गोष्टी ह्या समोर येऊ लागल्या. आता याच्यामध्ये जी 26 नावं आहेत ती समोर आलीच. या 26 जणांना अटक झाली आहे. त्याच्यामध्ये काही जण फरार आहे, काही जणांना अटक केली आहे, त्यांना न्यायालयासमोर उभं केलं
त्याच्यामध्ये आता त्यांच्यावर जी कारवाई आहे ती कशा पद्धतीने होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता या दूध भेसळीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर मी जेव्हा 7/12च्या बातम्या करत होतो एबीपी माझाच्या, तेव्हा खरं तर या शेतीच्या संबंधित बातम्यांशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा मी दूध जे काही आहे, शेतकरी कसं उत्पादित करतात, त्यांना गोठ्याच्या संदर्भात काय अडचणी येतात, जनावरांच्या संदर्भात काय अडचणी येतात, किंवा दुधाला भाव नाही, अशा सुद्धा मी बातम्या केल्या. आणि तेव्हा खरं तर ह्या सगळ्या गोष्टी जाणवतही होत्या की जेवढं दूध उत्पादित केलं जात नाही तेवढं बाजारात येतं कुठून. आणि शेतकरी कायम याच्या बाबतीत आक्रोश करत होता, या बाबतीत नेहमी सांगत होता. मात्र अखेर जेव्हा तुकाराम मुंडेंनी या आयुक्तपदी जे अन्न आणि औषध प्रशासन आहे ही सूत्र घेतली, तेव्हा खऱ्या अर्थाने या सगळ्या कारवाईंना सुरुवात झाली. आता याच्या अगोदर अन्न आणि औषध प्रशासन कारवाई करत नव्हतं का, तर तुकाराम मुंडे याच्या अगोदरच नुकतीच एक कारवाई झाली होती चाकणच्या आसपास. जो आमरस असतो म्हणजे जो पॅकिंग मधला पल्प असतो त्याच्यावर एक मोठी कारवाई झाली होती आणि त्याचं देखील मोठं कनेक्शन मावळ असेल किंवा ह्या भागामध्ये मिळालं. खरं तर ही जी गोष्ट आहे ती आपल्या आरोग्याशी निगडीत आहे आणि प्रत्येकाच्या म्हणजे लहान मुलापासून तर अगदी वृद्धांपर्यंत या दूध भेसळीमुळं आपलं आयुष्य पोखरलं गेलंय असं प्रत्येकाला आता प्रकर्षाने जाणवायला लागलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याच जवळ असणारं जे काय आळंदीमधलं इंद्रायणी हॉस्पिटल, जिथे कॅन्सरचे पेशंट्स येतात, तिथे येता जाताना मी जेव्हा पाहतो तेव्हा अक्षरशः हॉस्पिटल भरून ओसंडून वाहते. म्हणजे तिथे बसायला सुद्धा जागा नाही, म्हणजे एवढे कॅन्सरग्रस्त पेशंट आहेत. आणि हे जो एक जागतिक अहवाल आहे आरोग्य खात्याचा, त्याच्यानुसार त्यांनी पुढच्या काही काळामध्ये भारतामध्ये अनेक कॅन्सरग्रस्त लोक असतील आणि त्याचं मुख्य कारण दूध असेल असं सांगितलं देखील होतं. ते का, ते आता पुन्हा एकदा आपल्याला पाठीमागे जाऊन त्याचा आढावा घ्यायला लागेल. मात्र आता ज्या पद्धतीने ही कारवाई झाली ते निश्चितच कौतुकास्पद आहे. याच्या बाबतीत ह्या कारवाई व्हायलाच हव्या होत्या. आता मी पुन्हा एकदा तिकडे येतो की जेव्हा मी हे बातम्या करत होतो या दूध उत्पादनाच्या संदर्भात, तर अशा पद्धतीने दूध उत्पादक करतो का, तर त्याचं उत्तर हे आपल्याला असं ठोसपणे नाही देताना, पण अशा पद्धतीने चुकीचं तर नक्कीच होत नव्हतं. त्याच्यामध्ये आता जसं युरिया आहे किंवा शॅम्पू आहे किंवा ह्या ज्या काही घातक गोष्टी आहेत त्या इतक्या प्रमाणात त्याच्यात मिसळल्या गेलेल्या आहेत की आपण जे आता आकडेवारी पाहतोय की जेव्हापासून ही कारवाई झाली तेव्हापासून चक्क दूध संकलन हे कमी झालेलं आहे. आता याच्यामधलं जे काही फॅट आहे, SNF आहे, याच्या बाबतीतले जे काही मानदंड दिलेले आहेत ते सुद्धा कंप्लीट करण्यासाठीची जी प्रोसेस असते ती शेतकऱ्यांना देखील अवघड आहे. मात्र त्याच्यासाठी असं चुकीच्या पद्धतीने एखाद्या गोष्टी करणं निश्चितच हे कौतुकास्पद नाही किंवा ते असं स्वीकारलं जाऊ शकत नाही. आता याच्या बाबतीत जी कारवाई झाली आहे ही आंबेगाव तालुक्यातल्या जे काही 26 लोकांच्या बाबतीत आहे, त्याच्यामध्ये एक संदीप लोढा म्हणून जे नाव आहे त्याच्यावर याच्या अगोदर पण कारवाई झाली होती. म्हणजे जो पावडरचा व्यवसाय करत होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून करत होता. मात्र त्या कारवाईमधून तो सुटला, त्याच्यामुळे त्याचं धाडस झालं. त्याच्यानंतर एका संबंधित काही सुशांत हिंगे नाव आलेलं आहे. आता ह्या व्यक्तीने जी काही पावडरच्या बाबतीतला जो व्यवसाय केलेला आहे तो एका संबंधित राजकीय व्यक्तीशी जवळून आलेला आहे. म्हणजे ते त्याचे चुलतेच आहे आणि ते एका दूध संघात आहेत, त्यामुळे त्याच्यावरून राजकारण सुरू झालं. आता दूध सर मला त्याच मुद्द्याकडे यायचंय. खरं तर तुम्ही नाव घेतलं की संदीप लोढा हा जो काय हा मंचर स्थित राहणारा आहे, असंही बोललं जातं की तो दुसरीकडचा आहे परंतु तो व्यवसायाच्या निमित्ताने मंचर मध्ये आलाय. सुशांत हिंगे जो आहे याच्यातला मुख्य आरोपी आहे. तर ह्या मटेरियल पुरवण्याचं काम करायचं म्हणजे वे परमिट पावडर असेल, त्याच्या सोबतीनं डिटर्जंट असेल किंवा जे दूध केमिकल दूध उत्पादनासाठी आवश्यक असलेले जे काही गोष्टी आहेत तो पुरवण्याचं काम करायचं. आणि फॉर्म्युलेशनचं जे काम आहे तो हा जो संदीप लोढा आहे तो संदीप लोढा करायचा. आणि काही राजकीय व्यक्तींनी असंही स्पष्ट सांगितलंय की या संदीप लोढावरती याच्या आधीच्या काळामध्ये 3 वेळा कारवाया झालेल्या आणि ही 4थी कारवाई आहे. मग 4 वेळा ह्या कारवाया होत आहेत तरी सुद्धा त्याला पाठीशी घालण्याचं काम हे कुठे ना कुठेतरी होतंय. जर तो खरंच दोषी आहे तर मग त्याच्यावरती कठोर कारवाई का केली जात नाही, कारण की हा प्रश्न काही गटापुरता मर्यादित नाही, राजकारण्यांपुरता मर्यादित नाही, तर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रश्न आहे. निश्चितच याच्यामध्ये जे काही तुम्ही सांगताय त्याच पद्धतीने खरं तर याच्यावर जर अगोदर कारवाई झाली असती तर पुढचं हे रॅकेट हे बनू शकलं नसतं, एवढं मोठं सिंडिकेट तयार झालं नसतं, हे निश्चित आहे. आणि याच्यामुळेच कुठेतरी जी काही सुई आहे
ती ह्या सगळ्या पाठिंब्याच्या बाबतीत किंवा कुठेतरी कुणी त्याला पाठिंबा देतोय का, किंवा त्याच्या पाठीशी अशी कोणती शक्ती आहे की ज्याच्यामुळे तो वारंवार धजावतोय. आणि केवळ संदीप लोढा हा करत होता, त्याच्यानंतर त्याला अजून किती लोक मिळाली. म्हणजे संदीप लोढावर कारवाई झाल्यानंतर त्याचा काही होऊ शकत नाही हे जेव्हा समजलं असेल तेव्हा याच्यात अनेक जण यायला धजावले असतील आणि मग पुढे हे सगळं सिंडिकेट तयार झालं असेल. निश्चितच. आणि त्याच्यामुळेच आपल्याला हेच म्हणायचं आहे की अन्न आणि औषध प्रशासन जे आहे त्याच्या आयुक्तपदी जेव्हा तुकाराम मुंडे येतात त्याच्यानंतर या ज्या कारवाया होतात त्याच्या अगोदर का होऊ शकल्या नाही. आणि म्हणूनच कुठेतरी तुकाराम मुंडे हे आयकॉन बनताना दिसत आहेत आपल्याला. तुकाराम मुंडेंची आता बदली होऊ नये यासाठी सामान्य माणूस हा पुढे यायला लागलेला आहे, त्यांचं कौतुक व्हायला लागलेलं आहे. नुकतंच काल तुकाराम मुंडे यांचं पुस्तक प्रकाशन झालं पुण्यामध्ये. म्हणजे इथपर्यंत हा सगळा प्रवास आहे. अर्थातच आपल्याला आंबेगाव तालुक्याबद्दल जर बोलायचं झालं तर आंबेगाव तालुक्यामध्ये ह्या ज्या काही कारवाया आहेत त्या मागच्या काळात व्हायला हव्या होत्या आणि जी कारवाई झाली त्याच्या बाबतीत कठोर शासन होणं गरजेचं होतं. आता हा जो सुशांत हिंगे आहे त्याचा जो काही पावडर्स बनवण्याचं किंवा हे जे काही दूध मिक्सिंगचा प्रकार होता हा याच्या अगोदर का लक्षात आला नाही. सुशांत हिंगेचा पावडर बनवण्याचा व्यवसाय नाही सर, तो काय करतो ज्या फॅक्टरी आहेत तिथून तो माल खरेदी करतो आणि पुरवण्याचं काम करतो. आणि फॉर्म्युलेशन संदीप लोढा करतो. मग आयुक्त तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हेही सांगितलंय की अगदी शेतकऱ्यांना सुद्धा हा फॉर्म्युला देण्याचा किंवा जो मटेरियल देण्याचा प्रकार सुरू होता असं सुद्धा त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय. आणि आयुक्त तुकाराम मुंडे यांनी जी काही माहिती दिलेली आहे ती सगळी व्हॅलिड माहिती आहे, कारण की याचं जे काही रॅकेट उद्ध्वस्त करण्याचं जे प्लॅनिंग एफडीए कडून सुरू होतं ते तब्बल 1 महिना आधी सुरू होतं आणि 1 महिन्यानंतर ती कारवाई करण्यात आलेली आहे. सर मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की हा जो आंबेगाव तालुका आहे याच्यामध्ये ह्या सगळ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत, तरी सुद्धा तालुक्यातले लोकप्रतिनिधी याच्यावरती पत्रकारांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर मग कुठेतरी जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी किंवा कायदेशीर प्रक्रिया पार पडेल असं बोललं गेलं. परंतु का अशा पद्धतीनं ठोस मागणी केली जात नाहीये की जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जे काही आरोपी असतील त्यांचा शोध घेतला पाहिजे. विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित करणं गरजेचं होतं. म्हणजे इतर विधानसभा सदस्यांनी मागणी केली परंतु तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी मागणी केली नाही आणि हाच विरोधकांनी सुद्धा मुद्दा उचलून धरलेला आहे. जे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहे दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्यांना टार्गेट केलं जात आहे. खरंच वळसे पाटील साहेब यांचा ह्या सगळ्यांना पाठीशी घालण्याचा हात आहे की कुठेतरी राजकारण म्हणून टार्गेट केलं जाते? नाही, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जी लोक आहेत आता ज्या पद्धतीने दिलीप वळसे पाटील यांनी जनसंवाद मेळाव्यात काही गोष्टी स्पष्ट केल्या त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली त्यांनी विष्णू काका हिंगे यांचा तो पुतण्या त्यांना तिथे थेट व्यासपीठावरच सांगितलं. त्यांनी ज्या पद्धतीने एका संबंधित पत्रकाराला फोन केल्यानंतर तो माझ्या भावकीतला आहे किंवा उडवाउडीची उत्तर देण्याचा जो प्रयत्न केला त्याच्या बाबतीत त्यांनी थेट सांगितलं की त्यांनी स्पष्ट सांगायला हवं होतं की पुतण्याने माझा हा व्यवसाय केला असेल तर मला त्याची कल्पना नाही, तो माझ्या तिथेच राहतो किंवा पुतण्या आहे. आता याच्या संदर्भात दिलीप वळसे पाटील हे गेले अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत किंवा शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले. त्यांनी राजकारणामध्ये अनेक वर्ष म्हणजे वेगवेगळ्या पदांवर कामं केलेली आहेत, जसं गृहमंत्री असतील किंवा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असतील आणि विजेच्या संदर्भात तर त्यांनी राज्यभरात मोठं काम केलेलं आहे. तर मला नाही वाटत आहे की ते अशा गोष्टींना पाठीशी घालतील. मात्र हा जो काही रोख येतोय विरोधकांचा तोही कुठेतरी विचार करण्यासारखा आहे. कारण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये दिलीप वळसे पाटील बोलले नव्हते मात्र जनसंवाद घेऊन त्यांनी मग त्या बाबतीतली उत्तरं दिली. आता जी उत्तरं दिली त्याच्यामधून सुद्धा जे काही पुढचे जे विरोधक आहेत ते त्यांच्यावर आसूड ओढत आहेत, कारण त्यांनी पाठीशी घातलंय किंवा ते सातत्याने या बाबतीत कुठे कारवाई व्हावं ठोसपणे बोलत नाहीत. परंतु आपलेच पत्रकार जेव्हा एक कार्यक्रमादरम्यान त्यांचं बाईट घेण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी कोणालाही पाठीशी घालणार नाही, यांच्यावर कोणती असेल ती कारवाई व्हायला हवी. आता याच्यानंतर पुन्हा सातत्याने ते का बोलले नाही तर त्याच्यावर त्यांनी एक स्पष्टीकरण असं दिलं की जे काही पाऊस झाला होता त्याच्यामध्ये कोळवाडीमध्ये माळीन सदृश घटना होईल की काय अशी परिस्थिती झाली होती. तिथल्या कुटुंबांना स्थलांतरित केलं होतं. आता मी स्वतः ती बातमी कव्हर करायला गेलो होतो. मी तिथे पाहिलं त्या सगळ्या कुटुंबांची अवस्था. त्यांना जांभोरीमध्ये आणून ठेवलं होतं. त्यांना तिथं अन्न पाणी देणं, त्यांना तिथं शेल्टर देणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून ते आपण म्हणतो ना की फ्रंट फूटवर काम करत होते. आणि निश्चितच पहिलं जे होतं प्राधान्य ते त्याला द्यायलाच हवं. आता विधानसभेमध्ये जाऊन ते बोलले नाहीत
याच्यावर देखील म्हणजे असं म्हटलं जातं की त्या दिवशी तिथे होते, दुसऱ्या दिवशी, मात्र तिसऱ्या दिवशी गेले तेव्हाही का बोलले नाहीत. आता त्याचं खरं उत्तर त्यांच्याकडे असेल, मात्र त्याचं स्पष्टीकरण त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे की सातत्याने विरोधक ज्या पद्धतीने फक्त आंबेगावमध्येच दूध भेसळ आहे हे जे वातावरण तयार करतायत ते माझ्या मते तेवढं योग्य नाहीये. कारण दूध भेसळ ही केवळ आंबेगावमध्ये नाही, हा ठीक आहे पाळमुळे तिथपर्यंत आहेत, मात्र ज्या पद्धतीने 5 जिल्ह्यांमध्ये याची कारवाई झालेली आहे, भिवंडी सुद्धा एक कारवाई झालेली आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेली आहे, सोनाई डेअरीवर कारवाई झालेली आहे, तर याच्या बाबतीत सुद्धा कुठेतरी राज्यव्यापी मोहीम आम्ही तयार करू आणि राज्यामध्ये अशा पद्धतीची दूध भेसळ होणार नाही हा सुद्धा शब्द येणं गरजेचं होतं असं मला पत्रकार म्हणून वाटतंय. आणि तसं मी बोललोय एका ठिकाणी की जर समजा या दूध भेसळीच्या बाबतीत कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे हे निश्चितच आहे, पण संपूर्ण राज्यात देशात जिथे कुठे असेल दूध भेसळ त्याच्यावर व्हायला हवी. आणि जो कोणी राजकारणी असेल यांना जर पाठीशी घालत असेल तर निश्चितच ते चुकीचं आहे. मग याच्या बाबतीत आता हे जे काही लोक आहेत म्हणजे जसं यांचं विष्णू काका हिंगेंचं नाव याच्यामध्ये सुशांत हिंगे त्यांचा पुतण्या म्हणून येते, तर त्याच्या बाबतीत त्यांनी कुठे त्याला मदत केलेली आहे का, कात्रज दूध संघात त्याचा काही शिरकाव झालाय का, किंवा इतर कोणत्या दूध डेअऱ्यांच्या बाबतीत त्यांचं काही कनेक्शन्स आहेत का, तर याच्या बाबतीतली जी काही पडताळणी आहे ती कायदेशीररित्या चालू आहे. आता आपल्याला देखील बंधनं कुठे येतात, तर आपण जेव्हा 26 लोकांची यादी पोलिसांकडून मिळवली त्याच्यानंतरच आपण 26 नावं जाहीर केली. तर ही नावं जाहीर कुणी केली, तर माझे सहकारी आहेत राहुल कुलकर्णी, त्यांना रात्री ऑनलाईन ही मिळाली FIR. त्याच्यानंतर राहुल कुलकर्णींनी याच्या बाबतीतलं पहिलं ब्रेकिंग जे आहे ऑनलाईन ते दिलं. आता आपण जेव्हा पोलिसांना याच्या संदर्भातली विचारणा केली तेव्हा पोलिसांनी आपल्याला देखील ती FIR दिलेली नव्हती. जेव्हा हे कोर्टात प्रोसीड झालं त्याच्यानंतरच ती ऑनलाईन जेव्हा आपल्याला माहिती प्राप्त झाली त्याच्यानंतर आपण दिली. अर्थातच आपल्यालाही कुठेतरी या गोष्टींची शंका कुशंका यायला वाव आहे, मात्र याच्या बाबतीत कारवाई व्हायला पाहिजे हे मात्र नक्की. सर एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं आणि मनसरमध्ये एक सभा घेण्यात आली विरोधकांकडून, त्याही व्यासपीठावरती अनेकांनी मग तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा त्यांचे जे सहकारी असतील त्यांच्यावरती अगदी खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली. खरंच कितपत योग्य वाटतं? तसं दिलीपरावजी वळसे पाटील यांचं जे तालुक्यासाठीचं योगदान आहे ते आपण नाकारू शकत नाही, पण काही गोष्टी चुकल्या असतील हेही आपण मान्य करूयात. पण इतक्या खालच्या पातळीवरती टीका करण्यात आली जी की फार त्यांच्या कुटुंबापर्यंत बोललं गेलं, तर हे कितपत योग्य आहे? निश्चितच हे योग्यच नाहीये. कारण ज्या पद्धतीने राजकारण असो किंवा समाजकारण असो याच्यामध्ये सोशली जेव्हा आपण काही गोष्टी बोलतो तेव्हा त्याला मर्यादा हव्या. म्हणजे अगदी शिवीगाळ करण्यापर्यंतच्या गोष्टी झाल्या त्या नकोय. पण याच्यामध्ये मूळ जे काय आहे ना, दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. त्यामध्ये जे जे कोणी असतील मग ते बडे मासे जे म्हणतायत किंवा अजून कोणी म्हणतायत तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. ज्या बाबतीत जे काय प्रशासन आहे ते काम करते, पोलीस त्यासाठी कारवाई करतायत, जे काही अन्न आणि औषध प्रशासन आहे तुकाराम मुंडे हे तेवढे प्रबळ आहे, सक्षम आहे, त्यांच्यावर आपला विश्वास हवा. आणि ते या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन ज्यावेळेस तुकाराम मुंडेंनी पहिली प्रेस घेतली, पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस देखील स्पष्ट सांगितलं की या बाबतीतली पाळमुळं आम्ही खणून काढणार आहोत. मला एका आंबेगाव तालुक्यातल्या व्यक्तीनेच ही माहिती दिली आणि याची संपूर्ण आता माहिती घेऊन आम्ही ज्या ज्या ठिकाणी याचे कारखाने असतील किंवा ज्या दूध डेअऱ्या असतील त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. खर तर सर पत्रकारांवरती सुद्धा कुठेतरी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतायत नागरिक. म्हणजे वेगवेगळ्या ज्या बातम्या आपण पाहतो त्याच्या खाली कमेंटमध्ये म्हटलं गेलं की आंबेगाव तालुक्यातील जे पत्रकार आहेत ते काही झोपलेत का किंवा कुठे गेलेत का, ते काही ह्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष घालत नाहीयेत असा देखील प्रश्न उपस्थित केला गेलाय. नेमकं हा प्रश्न का उपस्थित केला गेलाय काय वाटतं? निश्चित हा जो आरोप होतोय सातत्याने खरं तर आमच्या नॅशनल मीडियावर अधिक होतोय. म्हणजे आता संबंधित कोणी जो पत्रकार आहे तो ठिकठिकाणी जाऊन हे ज्या पद्धतीने वार्तांकन करतोय ते त्यांच्यासाठी कौतुकास्पद आहे, निश्चितच केलं पाहिजे, आपलं त्याबद्दल दुमत नाही. मात्र आता यूट्यूब जे सोशल साईट्सवर वार्तांकन होतं ते आणि नॅशनल चॅनल्स याच्यामधला जो प्रमुख फरक आहे तो पहिलं समजावून घेणं गरजेचं आहे. सोशल साईट्सवर एखादं जे काही यूट्यूब चॅनल असतं त्याच्यासाठीचे जी काही नियमावली आहे ती जर आपण अभ्यासली
तर ती कुठपर्यंत जाऊ शकते याचा अभ्यास केला तर तुम्हाला त्याचं मूळ समजू शकेल. आता नॅशनलचं काम करताना कोणतेही असो नॅशनल चॅनल्स, त्यांना नियमावली ही केंद्र शासनापासून राज्य शासनापासून सगळीकडे आहे. आता जे 26 लोकांची FIR दाखल झाली त्यांची मी नावं घेऊ शकतो, परंतु जे नाव आलंच नाही, संबंधित व्यक्तीबद्दल चर्चा आहे, त्याच्याबद्दल बोललं जातं, हे बोलणं माझ्यासाठी योग्य ठरत नाही. जर त्याच्यावर मला एखादी नोटीस आली तर त्याची मला कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल. यासाठी कदाचित मला माझं आयुष्य देखील मोजावं लागेल, म्हणजे पुढे मी पत्रकारिता देखील करू शकणार नाही, असं माझ्यावर बॅन येऊ शकतं. तसं सोशल साईट्सच्या बाबतीत कुठपर्यंत कारवाई होऊ शकते? सोशल साईट म्हणजे फेसबुक, युट्यूब आणि जे काही गुगलचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर जे काही त्यांचे रेस्ट्रिक्शन्स आहेत, कॉपीराईट टाकणे असो, स्ट्राईक टाकणं असो किंवा अजून काय असो, ह्या गोष्टी होऊ शकतात. प्रत्यक्षात कायद्याचं अजून त्याला कितपत बंधन आहेत याचं जे काही बिल आहे ते सुद्धा अजून विधानसभा लोकसभेत पारित झालेलं आहे. त्याच्यावर आत्ताशी चर्चा सुरू आहे, पुढे काय करता येईल. आपण जसं मध्ये एक पाहिलं टिकटॉक, त्याच्यामुळे काय अडचणी येत होत्या, मग शेवटी गव्हर्नमेंटने त्याला सगळं बॅन केलं, तिथपर्यंत त्या प्लॅटफॉर्म पर्यंत त्या सूचना गेल्या आणि मग ते बंद केले. तसं सोशल साईटच्या बाबतीत जेव्हा अशा गोष्टी घडतात त्या बाबतीतले जे मानदंड आहेत ते थोडे लिमिटेशन्स मध्ये आहेत सध्या, आणि ते चुकीचं आहे का? तर चुकीचं नाही आहे. सोशल साईट हे अवेलेबल पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या संविधानातच दिलेलं आहे, मात्र ते आपण कशा पद्धतीने वापरतो याला देखील महत्व आहे. आता याच्यामध्ये आता मी एक छोटंसं उदाहरण सांगेन की कुणाच्या परवानगीशिवाय एखाद्याचं चित्रण केलं आणि ते तुम्ही जर प्रसारित केलं आणि त्या व्यक्तीने जर तुमच्यावर कारवाई केली तर कारवाई होऊ शकते का? होऊ शकते. फक्त आता त्याच्याबद्दल कोणी पुढे येऊन कारवाई करतंय का, तर याच्या बाबतीतले जे काही मानदंड आहेत ते पाळणं गरजेचं असतं. आणि मला तरी वाटतं, मी गेल्या अनेक वर्षांमध्ये जेव्हा पत्रकारिता करतो तेव्हा मला हे समजतं की आपण जिथे एखादी गोष्ट FIR आलेली आहे किंवा ऑथेंटिक एखादी गोष्ट आहे त्याच ठिकाणी जाऊन मी ते स्पष्ट करू शकतो किंवा बोलू शकतो. खरं तर नुकतीच एक घटना राजस्थान मधील श्रीगंगानगरमध्ये एका 13 वर्षाच्या बालिकेवरती त्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये अत्याचार झाला. 30 नराधमांना त्याच्यामध्ये अटक सुद्धा करण्यात आली आणि सोशल मीडियावरती अगदी भारतभर त्या बातम्या पोहोचल्या की ती जी पीडित आहे तिचं निधन झालंय वगैरे वगैरे. नंतर पोलिसांचं अधिकृत स्टेटमेंट आलं की जे सोशल मीडियावरती ती जी मुलगी आहे तिचं निधन झाल्याच्या बातम्या पसरत आहेत त्या अक्षम्य खोट्या आहेत असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं. आणि जे कोणी अशा बातम्या पसरवतील त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो असं पोलीस इन्स्पेक्टर यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्याच्यामुळे कुठेतरी जोपर्यंत त्याचा छडा लागत नाही, तपास शेवटापर्यंत जात नाही, तोपर्यंत स्टेटमेंट देणं किंवा त्या व्यक्तीच्या बाबतीत ॲलिगेशन करणं हे सुद्धा चुकीचं आहे. सर, एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आंबेगाव तालुक्यामध्ये हे तसं तर राज्यभर कारवाया सुरू आहेत, पण जेव्हा तालुक्यातले हे प्रकरण वरती आलं तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कमालीची जुंपलेली आहे. वाकयुद्ध अद्यापही सुरू आहे. मग या सगळ्या राजकारणामध्ये जो काही मेन दुधाचा प्रश्न आहे तो कुठेतरी बाजूला पडतोय का, की दुधाच्या प्रश्नाला धरूनच पुढे हे सगळे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत? काय वाटतंय नेमकं? निश्चित. आता राजकारणामध्ये काय होतं की एखाद्या गोष्टीचा फायदा घेणं हे ठरलेलंच असतं. आता दूध भेसळचं प्रकरण जेव्हा समोर आलंय त्याच्यानंतर इथलं जे काही वाकयुद्ध चाललेलं आहे किंवा जे काही राजकारण चाललेलं आहे ते कुठेतरी विचार करण्यासारखं आहे. आणि आता तुम्ही जर स्थानिक पातळीवरचं राजकारण आणि आम्ही जेव्हा स्टेट लेवलला काम करतो, राज्यभरात काम करतो, तेव्हा आम्हाला जाणवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचे कसे कनेक्शन्स आहेत ते थोडक्यात सांगतो. की आज आपण पाहतो की दूध भेसळच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने इथे संपूर्ण राजकारण तयार होते आणि राज्यामध्ये कुठेतरी दोन पक्ष एकत्र येत आहेत, अर्थमंत्री पदाबाबत काहीतरी हालचाली चालू आहेत. मध्यंतरी इथल्याच जे काही लोकप्रतिनिधीचं नाव आहे त्या अर्थमंत्री पदासाठी कुठेतरी हे होत होतं, मग त्याला कुठेतरी चेकमेट द्यायचं आहे का, अशाही काही गोष्टींचा वास या राजकारणामध्ये येत असतो. आता हे राजकारण असं होतं का, तर हे सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडचं आहे, तर त्याचं होतं. आता आपण पाहतोय की राजकारणामध्ये कायमचा शत्रू आणि मित्र कोणीच नसतं. आपण ज्या लोकांचे झेंडे उचलले तेच तिसरीकडे गेले, अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाली आहे. आजही जे काही राजकारण चाललंय याच्यामध्ये जे काही दूध भेसळीच्या बाबतीत जे बोलतायत ते सुद्धा कधीतरी त्या टोळीत होते, जे आज ह्या टोळीत आहेत.
मग जसं आपण म्हणतो, तुम्ही मला सुरुवातीला प्रश्न विचारलात की तुम्हाला त्यावेळेस काही वाटलं का आंबेगाव तालुक्यामध्ये इतके दिवस काम करताना, जसं मी सांगितलं की मी बातम्या कव्हर करताना ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जाणवत होत्या, शेतकरी बोलत होत्या. ज्या वेळेस ते त्या पक्षात होते तेव्हा त्यांना हे जाणवलं नाही का? कदाचित ते त्यांच्या मांडीला मांडी लावूनच बसले असतील. त्यांना माहित नव्हतं का हे सगळे प्रकार सुरू आहे. त्यावेळेस याच्यावर का बोललं गेलं नाही? हा जनतेच्या आरोग्याशी खेळ आहे हे 100% माहित आहे. लोकांना इथे नासवलं जातंय, पिढ्यानपिढ्या बर्बाद केलं जातंय. ही गोष्ट होऊ नये असं त्यांना त्यावेळेस का नाही वाटलं? म्हणजे ज्याचं त्याचं सोयीनुसार राजकारण सुरू आहे. निश्चितच याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या इतक्या कल्पनेपलीकडच्या आहेत की सामान्य माणसाचा तसा विचार तिथपर्यंत पोहोचत नाही. इथपर्यंत ते नासवलं गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या बाबतीत सामान्य माणसाने सुद्धा सजग राहण्याची गरज आहे. दुर्दैवाने आजकाल काय होतं की सोशल साईट्सवर ज्या काही गोष्टी येतात त्याच्यावर माणूस प्रभावित होतो आणि त्याच्या दृष्टिकोनातूनच विचार करायला लागतो. माणसाची सत्सद विवेक बुद्धी वापरणं अत्यंत गरजेचं असतं. कारण जसं राजहंस जे आहे त्याच्या समोर दूध आणि पाणी ठेवलं तर त्यातलं तो दूध पितो आणि पाणी बाजूला करतो, तसं आपल्या बुद्धीच्या बाबतीत सुद्धा करणं फार गरजेचं असतं. कारण हे बघा, पुस्तकं माणसाला घडवतात सुद्धा आणि बिघडवतात सुद्धा. तसंच सोशल साईटच्या बाबतीत सुद्धा हल्ली, कारण सोशल साईट्सच आजकाल विद्यापीठ झाली, त्याच्यामुळे कुठेतरी ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा निश्चित सर्वांगाने विचार करून, कारण जी पहिली गोष्ट आपल्याला दिसते ती तशीच आहे असं मानणं चुकीचं आहे असं माझं मत. सर, एक महत्वाचा मला शेवटचे 2 प्रश्न विचारायचे की एखादी घटना घडते आणि पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहत असताना कोणत्या भूमिकेतून पाहणं गरजेचं आहे आणि जो काही घटनाक्रम आहे तो मांडताना खरं तर अन्याय होत असेल तर साहजिकच जो अन्याय करतोय त्याला परखड प्रश्न विचारले पाहिजेत. त्याच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण समाजामध्ये मांडल्या पाहिजेत आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत पत्रकारानं आपली भूमिका पार पाडली पाहिजे. पण एक पत्रकार म्हणून आपण या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहत असतो, त्यावेळेस आपली काय भूमिका असणं गरजेचं आहे? याच्यामध्ये काय कायदे आहेत, काय नियमावली आहेत? कारण की त्याचं सुद्धा पालन करणं गरजेचं आहे. पर्टिक्युलर एका कोणाची बाजू घेऊन त्या ठिकाणी जमत नाही, तर कशा पद्धतीने हा बॅलन्स साधणं आणि सत्य समोर आणणं गरजेचं आहे? काय वाटतं? सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवूनच आपण आपलं काम करायला हवं, हे तर निश्चित आहे. कारण सामान्य माणूस त्याच्या व्यथा, त्याला कुठे अडचणीत आणलं जाते आणि त्याला कुठे जर अन्याय होत असेल त्याच्यावर, तर त्या बाबतीत निश्चित आपण त्याच्या पाठीमागे उभं राहायला हवं. आता आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जेव्हा काम करतो, लोकांचं आपल्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मागच्या काही काळामध्ये दूषित झालेला आहे. दुर्दैवाने आपल्यात तशा काही प्रवृत्ती उतरल्या देखील आहेत. आता अर्थातच लोकशाहीचा चौथा स्तंभ असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये जो असतो तो पहिला माणूस असतो, नंतर ही आपण तयार केलेली सगळी व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेमध्ये कमी जास्त हे ठरलेलंच आहे. कारण सगळ्यात चांगल्या प्रवृत्ती असतील का, तर नाही. याच्यामुळे आपण जेव्हा पत्रकारिता करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवायला हवी की आपलं कायदा काय सांगतोय. कारण कायद्याच्या बाबतीत आपण त्याच्या चौकटी बाहेर जाऊन एखादी गोष्ट करू शकत नाही. त्यामध्ये राहून आपल्याला जे काही सत्य आहे ते समोर आणावं लागतं. आता प्रसंगी आपल्याला काय करावं लागतं की सामान्य माणसाच्या हितासाठी काही गोष्टी जेव्हा परखडपणे मांडाव्या लागतात तेव्हा इथली जी काही लोक आहेत त्यांना अंगावर घ्यावं लागतं. आता याच्यामध्ये आपण जसं दूध भेसळीच्या बाबतीत फक्त जर बघितलं तर दूध भेसळीच्या बाबतीत जे काही घडतंय ते दाखवण्याचा कोणी प्रयत्न करत नाही असं माझं मत नाही. याच्यामध्ये अनेक जणांनी त्या बातम्या दाखवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मग फक्त एक ठराविक व्यक्तीच बातम्या दाखवते आणि बाकीचे दाखवत नाहीयेत, तर मी अशी अनेक उदाहरण देईन की त्यांनी सुद्धा बातम्या केलेल्या आहेत. पण असं जे काही आपण म्हणतो ना की जसं मी एक उदाहरण सांगितलं की एखाद्याच्या परवानगीशिवाय मी त्याचं चित्रण करणं हे योग्य नाही, तर त्या गोष्टी आपण टाळलेल्या आहेत. बऱ्याच जणांनी टाळलेल्या आहेत आणि ते योग्य देखील आहे. ज्यावेळी एखाद्याचं नाव समोर येईल त्यावेळेस त्या व्यक्तीला जाऊन त्याचा जाब विचारणं योग्य आहे किंवा ती गोष्ट दाखवणं योग्य आहे. आता याच्यामध्ये अनेक ब्रँड्स असतात, म्हणजे जे काही व्यवसाय करतात त्यांचे जे ब्रँड्स असतात त्या ब्रँड्सची बदनामी होते. आता जर समजा ते FIR मध्ये नसेल किंवा ते कायदेशीररित्या त्या याच्यामध्ये आलेलं नसेल आणि आपण त्या ब्रँडचं जर चुकीचं दाखवलं
तर त्याची कारवाई आपल्यावर होऊ शकते. पण यासाठी आपण ह्या गोष्टी पडताळूनच पुढे गेलं पाहिजे. आणि निश्चितच आपल्यावर जबाबदारी अधिक येऊन पडली यावेळेस. कारण काय होतं की ह्या सगळ्या दरम्यान लोकांचा सगळा जो रोष आहे तो पत्रकारांवर आलेला आहे. आणि पत्रकारांना सातत्याने टार्गेट केले गेले सोशल साईट्सवर. सोशल साईट्सवर आपण ज्या पद्धतीने पाहतोय की हे पत्रकार अशा पद्धतीने आहेत का, अजून मग ते लाभार्थी शब्द वापरतात, अजून काय ते असणारे असतील किंवा नसतील, मला त्याच्यात खोलात जायचं नाही. परंतु मी गेले अनेक वर्ष पत्रकारिता करताना मला असं वाटतंय की माझ्या पाठीमागच्या इतिहासामध्ये मी अनेक अशा गोष्टी केल्या की ज्या संबंधित जे काही प्रस्थापित होते त्यांच्या विरोधात जाऊन मी त्या बातम्या केल्या. त्या गोष्टींसाठी मला अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलं. पण आज रोजी जेव्हा मी या सगळ्या गोष्टी पाठीमागे जाऊन पाहतो तर मला नाही वाटत की कुठेतरी नियम किंवा कायदा तोडून मी त्या केल्या. त्या नियमात राहूनच केल्या ज्या काही गोष्टी होत्या. त्याच्यामुळे मला नाही वाटत की कुठे अशा पद्धतीने कायद्याच्या बाबतीत मी अडचणीत आलो. मात्र आता सुद्धा ही पत्रकारिता करताना एक सोशल साईट्सचं मोठं आव्हान समोर उभे राहिलेलं आहे. आता सोशल साईट्सला कोणतेही बॅरिगेड्स नसल्यामुळे ह्या गोष्टी त्या पद्धतीने प्रसारित होतात. आता याच्या बाबतीत पुढे कदाचित नियमावली येईल, मात्र आत्ता तरी आमच्या सारख्या पत्रकारांवर एक मोठं बर्डन आलेलं आहे. कारण एकीकडे आमचे सगळे नियम हे ठेवून आम्हाला काम करावं लागतं आणि दुसरीकडे नियम डावलून काम करणारे. तर याच्यामध्ये जर तुलना होत असेल तर कदाचित समाजाचं ज्यात भलं आहे ते निश्चितच व्हायला. सर, एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न विचारतोय. विरोधकांकडून ज्या पद्धतीने तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीपराव वळसे पाटील यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जे जनसंवाद मेळावा शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला होता, तर तिथे बोलताना वळसे पाटील साहेब अशा काही गोष्टी बोलून गेले की त्याचं सुद्धा भांडवल विरोधकांकडून करण्यात आलं. हे केवळ जनसंवाद मेळाव्यामध्येच झालेलं आहे असं नाही, तर याच्या आधीच्याही कार्यक्रमांमध्ये वळसे पाटील साहेब बोलताना चुकलेले आहेत त्यांची जी स्टेटमेंट आहेत तदनंतर त्याचं भांडवल देखील करण्यात आलं. काय वाटतं आता जेव्हा जेव्हा वळसे पाटील साहेब बोलतात त्याच्यात कुठेतरी एखादा असा मुद्दा असतो की जो विरोधकांसाठी त्या ठिकाणी भांडवल केलं जातं? निश्चितच काही गोष्टी असतात. जनसंवाद मेळाव्याचं तुम्ही उदाहरण सांगताय तर दिलीप वळसे पाटील यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींना उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये कुठेतरी अनावधानाने किंवा याने एखादी गोष्ट गेली असेल तर त्याचं भांडवल विरोधक करणारच, त्याच्या बाबतीत काही वाद नाही. पण याच्यामध्ये आता जसं डान्स बारचं उदाहरण आहे की बाबा ते डान्स बार चालवतात, आमची लोक तर तसं करत नाहीत, म्हणजे ते कुठेतरी पाठीशी घालतायत का असा कुठेतरी संशय उभा राहिला. मात्र ते प्रत्यक्षात दिलीप वळसे पाटील त्याचं स्पष्टीकरण देतील, कारण मला तेवढं अवगत नाहीये की त्यांना त्याच्यामध्ये काय प्रेरित होतं त्यांचं किंवा काय म्हणायचं होतं. पण ही जी लोक आहे, जसं मी पहिल्यांदा सांगितलं की हे त्यांच्याच पक्षातले घटक होते आणि हे जे काही एकत्र आता राजकारण चालू आहे एकमेकांना त्यांचे धागेदोरे सगळेच माहिती आहेत. म्हणजे जसं आता विरोधक सांगतायत की आम्हाला त्यांचं सगळंच माहिती आहे आणि ते सांगतात की अर्थातच त्यांचे शिष्यच आहेत ते. त्याच्यामुळे काय होतंय की यांचे सगळे छक्के पंजे यांनाच माहिती आहे, सामान्य माणूस मात्र संभ्रमात आहे. खरं काय ते समोर यायलाच हवं. अशा अवस्थेत सध्या सामान्य माणूस आहे. आणि दूध भेसळीमध्ये सगळ्यात जास्त ज्या पद्धतीने पत्रकारांना टार्गेट केले गेले ते चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण पत्रकाराने त्याची भूमिका ही बजावलेली आहे आणि आता सुद्धा पत्रकार ही त्यांची भूमिका बजावत आहेत. एक शेवटचा प्रश्न सर, अविनाश पवार यांचा पत्रकारितेतला किती वर्षांचा अनुभव आहे आणि या सगळ्या कालखंडामध्ये अविनाश पवार यांनी काय काय सोसलंय? नाही, हा खरं तर प्रश्न म्हणजे मला अनपेक्षित होता. पण माझं असं मत आहे की मी साधारणतः एक 2002 ते 2003च्या दरम्यान एक आंबेगाव वार्ता नावाचं इथलं लोकल चॅनल होतं ते सुरू केलं. माझा कारण केबलचा व्यवसाय होता आणि त्या केबलच्या प्लॅटफॉर्मवर एक न्यूज चॅनल असावं या दृष्टिकोनातून मी तो चॅनल चालू केला. माझ्यासोबत संतोष वळसे होते त्याच्यामध्ये. आणि हा प्रवास करताना मला जे काही पत्रकारितेमध्ये आढळलं त्यावेळेस देखील आम्ही उत्तम प्रकारची पत्रकारिता केली. आंबेगाव वार्ता हे एक लोकप्रिय असं त्यावेळेसचं चॅनल होतं. ते आम्ही फक्त आठवड्यातून एकदा दाखवायचो, पण ते पाहण्यासाठी सुद्धा लोक उत्सुक असायची. तिथून सुरुवात झाली. त्यानंतर मला स्टार माझावर संधी मिळाली सगळ्यात पहिल्यांदा राजीव खांडेकरांच्या माध्यमातून. तर तिथे मी पत्रकारिता करायला सुरुवात केली
आणि ज्या वेळेस मी ही सगळी नॅशनलला पत्रकारिता सुरू केली तेव्हा खऱ्या अर्थाने मला अडचणी यायला सुरुवात झाली. कारण ज्या वेळेस मी इथे करत होतो तेव्हा माझ्यासमोर एवढे टास्क नव्हते, परंतु जेव्हा मी नॅशनलची पत्रकारिता करत होतो तेव्हा ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या मला दाखवणं होतं. त्याच्यामध्ये अनेकदा मला आउट ऑफ द बॉक्स जाऊन ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्याचे मला काही तोटेही सहन करावे लागले. आणि मग पुढे जाऊन माझ्या मते मी अशी अनेक उदाहरणं आहेत, पण त्याच्यामध्ये दूध भेसळीच्या बाबतीत फक्त म्हणायचं झालं तर मी एक आळे फाट्याच्या इथे आळे गावामध्ये माधव भुजबळ म्हणून होते, त्यांची एक बातमी केली होती की एक 25-26 म्हशींचा गोठा होता, ते किती चांगल्या पद्धतीने तो मेंटेन करतायत. म्हणजे म्हशींना चक्क मेडिमिक्स साबणाने आंघोळ, शतावरी खायला, आणि अल्टिमेट ते जे दूध येत होतं ते डॉक्टर इंजिनियर अक्षरशः लाईन लावून ते घेत होते. आणि ती बातमी पाहिली शरद पवारांनी दिल्लीमध्ये. शरद पवारांनी थेट आमच्या ऑफिसला फोन केला, तो नंबर घेतला, त्यानंतर माधव भुजबळांना भेटले. असं ते शॉर्ट मध्ये, म्हणजे तो जर सांगायचं झालं तर खूप मोठं येते, पण असं सुद्धा प्रामाणिकपणे शेतकरी व्यवसाय करू शकतो किंवा दूध हे अशा पद्धतीने लोकांना देऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण दाखवलं. मी जसं म्हटलं शेतीच्या बातम्या करण्यामध्ये माझा अनेक कालखंड गेला. त्याच्यानंतर मी सातारा जिल्ह्यामध्ये काम केलं, मुंबईमध्ये काही दिवस काम केलं, त्याच्यानंतर इथे पुण्यामध्ये काम केलं. आता 2003 पासून स्टार माझा, एबीपी माझा, त्यानंतर AM न्यूज म्हणून होतं ते सातारा जिल्ह्याचं काम पाहिलं, त्यानंतर आता NDTVचं मी काम पाहतोय. पण हा सगळा प्रवास करताना मला असं प्रकर्षाने जाणवतं की पत्रकारितेला अलीकडच्या काळामध्ये खूप म्हणजे काही सोसावं लागतंय, अपमान सहन करावा लागतोय किंवा लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. त्याला कारण असं आहे की जे काही आता सध्या सोशल साईटच्या माध्यमातून ज्या गोष्टी येत आहेत त्याला कुठे फिल्टर नाहीये, त्याला काही अडवणूक नाहीये किंवा त्याला काही मानदंडही नाहीये. त्याच्यामुळे काय होतंय की लोकांना तीच पत्रकारिता असं वाटते, पण पत्रकारिता म्हणजे ते नव्हे. पत्रकारिता काय आहे ना हे समजून घेणं गरजेचं आहे. काय 2-3 नियम काय सांगू शकता की जे खरोखर पाळणं गरजेचं आहे? कारण की अनेकदा काय होतं की काही जण उचलली जीभ, लावली टाळूला, किंवा आलं कुठून एखादं फुटेज लावला, त्याला एखाद दुसरा स्लग दिला व्हाईसवर आणि ढकलून दिलं, व्ह्यूज चांगले आले की मग पुन्हा त्या पद्धतीचा प्रकार पुढे चालू राहतो. व्ह्यूज आणि सबस्क्रायबरच्या चक्रातच हे सगळं अडकलेलं आहे. मी अनेकदा पाहतो माझ्या आजूबाजूचे जे काही पत्रकार असतील, ती पहिली बातमी माझी कशी आहे, त्याचे व्ह्यूज कसे वाढतील, लोकांचं ते कसं अप्रिशिएट होईल, पण त्यातली विश्वासार्हता ही टिकवणं गरजेचं आहे. जसं मी एक अलीकडचंच उदाहरण देईन, आपल्या इथंच घडलेली घटना. एक कॅनॉल मध्ये मुलगी पडली, तिला ढकलून दिलं होतं. तो जो मुलगा होता त्याच्या बाबतीतलं त्यांचं प्रेम प्रकरण होतं, ओळख होती, त्याच्यातून घडलं वगैरे वगैरे अशा बातम्या झाल्या. त्यानंतर त्यांच्या घरच्यांनीच कंप्लेंट केली. पोलीस स्टेशनला कंप्लेंट झाल्यावर त्या संबंधित व्यक्तींना बोलवलं, त्या बातम्या डिलीट करायला लावल्या. असं का घडतं? कारण आपण फर्स्ट अपीयरन्स आलं की लगेच ढकलायच्या मागे. सत्यता पडताळली जात नाही सर. सत्यता पडताळणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली बातमी मी देतोय का तू देतोय याही पेक्षा ती विश्वासपूर्ण आणि खात्रीशीर माहिती जाणं गरजेचं असतं. जसं मी म्हटलं की सोशल साईट्सवर कुणी उठून काही टाकतं, पण पत्रकार म्हणजे कोण, तर त्याच्या सगळ्या चौकटीमध्ये तपासून पाहून मगच ती समाजाला खरी बातमी देणं गरजेचं असतं. जसं प्रिंट माध्यमात सुद्धा ज्या काही ठराविक वर्तमानपत्रांची नावं होती, आजही नॅशनल चॅनलमध्ये ठराविक चॅनल्सची नावं आहेत. ती का? त्याची विश्वासार्हता टिकवून ठेवणं आपल्या हातात असतं, आणि पत्रकार म्हणून तो आपला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा धर्म असतो. तर हे होते अविनाशजी पवार सर. खरं तर आपण आमच्या LDTV मराठीवरती आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. खरं तर उद्देश हाच होता की मागील काही दिवसांपासून आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, शिरूर आणि आणखी 2 तालुके असे एक 5 तालुक्यातील जे दूध भेसळ प्रकरण आहे, आणि त्यातीलच एक महत्वाचा मुद्दा गाजला तो आंबेगावातील मनसरचा. खरं तर मनसरचा काही संबंध नव्हता, याचं जे काही प्रोडक्शन आणि मिक्सिंग होत होतं ते मनसरच्या बाहेर केलं जायचं, परंतु हा मुद्दा प्रचंड प्रमाणामध्ये गाजला. त्याच्यावरती उलटसुलट चर्चाही झाल्या, पत्रकारांवरती देखील त्या ठिकाणी ॲलिगेशन करण्याचा प्रयत्न झाला. सत्ताधारी आणि विरोधक हे सुद्धा एकमेकांमध्ये भिडले आणि हे वाकयुद्ध अद्यापही सुरूच आहे. खरं तर आशा आहे की कुठेतरी हे वाकयुद्ध संपेल आणि तालुक्यात जो काही प्रकार सुरू आहे त्याच्यावरती फोकस केला जाईल, आणि जे चुकीचा प्रकार करतायत, भेसळ करतायत, त्यांच्यावरती कुठेतरी प्रतिबंध लावला जाईल, आणि तो काही काळापुरता नाही, कायमचाच त्याच्यावरती प्रतिबंध आणला जाईल. कारण नागरिकांच्या
आरोग्याचा सर हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा LDTV मराठी. धन्यवाद. थँक्यू.